हम्म, क्या हुआ था भाई साहब? लाइट बैकअप इससे लाइट से कनेक्टेड नहीं था क्या? ठीक है। हेलो बच्चों, सॉरी, थोड़ा सा वो लाइट चला गया था, उसकी वजह से सब सडन स्टॉप हो गया था। कोई इश्यू नहीं, हम लोग आगे कंटिन्यू कर लेते हैं। क्लासिफिकेशन ऑफ ईथर देख रहे हैं हम लोग। ओ सॉरी, मराठी क्लासिफिकेशन ऑफ इथर बघतोय आपण. त्याच्यामध्ये आपण पहिला पार्ट पार्ट काय म्हणला, इथर्स काय होते. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण ते डिस्कस करूया. इथर्स काय होते बाळांनो? ठीक है भाई साहब, थोड़ा कैमरा एडजस्ट कर दो. हाँ, मुझे पता नहीं चल रहा है. ठीक है. हाँ ठीक है, बस रहने दीजिए. ठीक है. क्लासिफिकेशन ऑफ इथर्समध्ये आपण काय बघत होतो, दोन टाईपच्या कॅटेगरीज आपण सांगितल्या, एक सिमेट्रिकल आणि दुसरा अनसिमेट्रिकल आपण म्हणलं होतं. सिमेट्रिकल काय असतो? सिमेट्रिकल म्हणजे दोन अल्काइल ग्रुप असतील किंवा दोन अराइल ग्रुप असतील, म्हणजे ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला जे ग्रुप आहेत ते कसे असणार आहेत बाळांनो? सेम. म्हणून आपण काय म्हणलं? सिमेट्रिकल. त्यांना आपण काय म्हणलं? सिमेट्रिकल. बघा, सिमेट्रिकल म्हणजे द अल्काइल और अराइल ग्रुप्स अटॅच टू द ऑक्सिजन ॲटम शुड बी सेम. बोथ साईडचे कसे असले पाहिजेत? सेम असले पाहिजेत. ठीक आहे, तरच त्यांना आपण काय म्हणूया? सिमेट्रिकल इथर्स म्हणूया. अदरवाइज सिमेट्रिकल इथर म्हणायची त्याला गरज नाही. ओके, इथे बघा, आपण एक्झाम्पल घेतलं होतं CH3O CH3. ऑक्सिजनच्या दोन्ही साईड कशा आहेत? कशा आहेत? डिफरंट आहेत की सेम आहेत? सेम आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणलं? सिमेट्रिकल. दुसरं बघा परत, CH3 CH2O CH2 CH3, म्हणजे ऑक्सिजनच्या बोथ साईड अगेन कशा आहेत बाळांनो? सेम आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणलं? सिमेट्रिकल इथर्स. ठीक आहे. इथे बघा बेन्झीन, इकडे पण बेन्झीन, म्हणजे ओव्हरऑल सिमेट्रिकल इथर्स मध्ये दोन्ही साईड सेम आहेत का चेक करायच्या. ठीक आहे. आता आणखी एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काय करायला पाहिजे. ठीक आहे. बघा, कन्सिडर, मी काय केलं इथं, इथं ॲरोमॅटिक रिंग घेतली, व्यवस्थित बघा रे बाळांनो. ओके, इथं लिहिला ऑक्सिजन, इथं परत ॲरोमॅटिक रिंग. ठीक आहे. ओके, देन ओके, इथं काय केलं आपण? समजा इथं आपण लिहिलाय OCH3 आणि इथं आपण OCH3 लिहिला. आता मी काय विचारतोय परत, की हे दोन सिमेट्रिकल आहेत का बाळा? म्हणजे हा इथर जो दिसतोय, दोन रिंग सेम आहेत का हे चेक करायचंय. हा सिमेट्रिकल इथर आपण म्हणू का हे बघायचंय आपल्याला. जर हा सिमेट्रिकल इथर असेल तर तो कसा काय, नसेल तर का नाही. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, आपण काय करूया, ह्याला थोडस व्यवस्थित डिस्कस करूया, नंबरिंग्स वगैरे देऊन बघूया. बघा, ऑक्सिजन कुठं कनेक्टेड आहे? या कार्बनला. याला आपण देऊया 1 नंबर, सॉरी, याला आपण देऊया 2 नंबर, आणि हा कार्बन 3 नंबर. दुसरी साईड बघा रे बाळांनो, इथे याला आपण देऊया 1 नंबर, याला देऊया 2 नंबर, याला देऊया 3 नंबर, इथे 4 नंबर. पहिल्या रिंग वरती जो OCH3 आहे तो कुठे आहे बाळांनो? कुठे? 3 नंबरला. बरोबर आहे. दुसऱ्या केस मध्ये कुठे आहे? 4 नंबर. डिफरंट आहे की सेम आहे? मग पोझिशन डिफरंट आहे. पोझिशन डिफरंट आली याचा अर्थ काय झाला बाळांनो? डिफरंट आले, म्हणजे दोन ग्रुप काय झाले? परत डिफरंट झाले. मग यांना आपण सिमेट्रिकल म्हणायचं का? नाही, बिलकुल नाही. यांना काय म्हणणार मग आपण? अनसिमेट्रिकल म्हणणार. म्हणजे हा सिमेट्रिकल इल्ले. सिमेट्रिकल आहे का? नाहीये. ठीक आहे. आणखी परत बघा, कन्सिडर, आपण काय केला, इथे एक ऑक्सिजन, एक ॲरोमॅटिक रिंग घेतली, इथं CH3 घेतलाय, इथं CH3 घेतलाय, इथं एक CH3 आहे, इथं एक CH3. आता सांगा रे बाळांनो, भले दिसायला सेम दिसत आहेत तुम्हाला, दोन मिथाईलच आहेत की सर, मग काय फरक पडतो? आपल्याला थोडी त्याचं वजन काढायचं आहे. आपल्याला काय करायचंय? सेम आहेत का? पोझिशन सुद्धा कशी पाहिजे त्यांची? सेम. सबस्टिट्यूएंट सुद्धा कसे पाहिजेत? सेम. सबस्टिट्यूएंटची पोझिशन सुद्धा कशी पाहिजे बाळांनो? सेम. जर तसं असेल तरच सिमेट्रिकल, अदरवाइज कसे असणार आहेत ते? अनसिमेट्रिकल. हा सुद्धा सिमेट्रिकल आहे का रे बाळांनो? नाहीये.
हा सुद्धा सिमेट्रिकल नाही. ओके, यातले नेक्स्ट टाइप बघूया आपण. ओके, नाव दुसरा कोणता रे बाळांनो याच्यातला पार्ट? अनसिमेट्रिकल. कोणता? अनसिमेट्रिकल. ओके, सेकंड वन अनसिमेट्रिकल. इथर्स. अनसिमेट्रिकल इथर्स. आता सिमेट्रिकलला आपण काय म्हणलं की सेम असले पाहिजेत. अनसिमेट्रिकल म्हणजे कसे? वेगळे. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. आता त्याच्यामध्ये पोझिशन वेगळे असू शकतात, त्याच्यामध्ये कंपाऊंडर्स वेगळे असू शकतात डायरेक्टली. ओके, आता असं म्हणूया आपण की बोथ साइड ऑफ द ऑक्सिजन atoms आर डिफरंट, आर कॉल्ड एज अनसिमेट्रिकल इथर. ओके, आता आपल्याला आपण डिफाइन जर करायचं म्हणलं तर सिंपली आपण काय म्हणूया की here in this ethers both side of the oxygen atom are काय म्हणायला आपण आर डिफरंट. एक्झाम्पल. ओके, ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनच्या दोन्ही साईड, हा आपण ऑक्सिजन म्हणला, याच्या दोन्ही साईड कशा पाहिजेत बाळांनो? डिफरंट पाहिजेत. इथे लिहिला आपण CH2 CH3. हा CH2 पाहिजे ना बाळा? ठीक आहे. ठीक आहे, CH2 CH3 आणि इकडे घेतलाय आपण CH3. आता हे दोन्ही वेगळे आहेत ना बाळा? हा CH3 आहे, ऑक्सिजन. आता दोघांच्या बोथ साइड, ऑक्सिजनच्या दोन्ही साइड कशा आहेत? डिफरंट आहेत. एखाद्याला वाटलं मी इकडे सायक्लोपेंटेन लिहितोय, ओके, आणि इथं काय केले? 2 मिथाइल्स असे जोडून दिलेत, आणि इथं काय केलं आपण? 2 मिथाइल असे जोडून दिले. सेम आहेत का रे बाळांनो? सेम दिसत आहेत का? नाही. कशा आहेत बाळांनो? मग आता डिफरंट आहेत. याला काय म्हणायचं? अनसिमेट्रिकल. काय म्हणायचं बाळांनो? अनसिमेट्रिकल. कन्सिडर एक सायक्लोहेक्सेन आहे आणि एक बेन्झीन आहे. सेम आहेत का? नाहीये. हे काय झाले? अनसिमेट्रिकल. एका साईडला टर्शियरी ब्युटाइल ग्रुप आहे, एका साईडला CH3 आहे. सिमेट्रिकल आहे का? नाही. कसं आहे? अनसिमेट्रिकल. एका साईडला कसं आहे? टर्शियरी ब्युटाइल आहे. सिमेट्रिकल आहे का रे बाळांनो? आहे का? नाहीये. परत कसं आहे? डिफरंट आहेत. अनसिमेट्रिकल इथर आहे. ठीक आहे, आता सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल समजलं. ओके, ठीक आहे बाळांनो, व्यवस्थित अभ्यास करा. जे चालू आहे त्याला नोट्स व्यवस्थित बनवा. तुमच्या नोट सोबतच भरपूर सारे एक्झाम्पल्स मी करणार आहे, भरपूर सारे तुम्हाला DPPs पाठवत जाणार आहे, तुम्हाला त्या सॉल्व्ह करायच्या आहेत. रेग्युलर जेवढं क्लासमध्ये दिलं जातंय तेवढं व्यवस्थित करा. बियॉन्ड दॅट आणखी जर काही सांगायचं म्हणलं की ह्याच्या बियॉन्ड मॅक्झिमम क्वेश्चन पण येणार नाहीत, हे अगोदरच सांगून देतोय तुम्हाला. ठीक आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे काय की जे काही क्लासमध्ये होत आहे ते स्पीडमध्ये असतं, बरोबर आहे? कारण इथं डिस्टर्बन्सला कोणी नसतं. आपला एका लेक्चरचा कंटेंट, 1 तासाचा कंटेंट म्हणजे जवळजवळ 6 लेक्चरचा कंटेंट, म्हणजे 6 ऑफलाईन लेक्चरचा कंटेंट असतो बाळांनो. त्याच्यामुळं हा स्पीडमध्ये वाटतोय, स्पीडमध्ये असतोच. ओके, सो आपलं एक लेक्चर म्हणजे बाकीच्यांचे कमीत कमी 4-5 लेक्चर तरी आरामात होतात. त्याच्यामुळे जेवढं देतोय तेवढं व्यवस्थित करा. ठीक आहे. आणि लेक्चर्समध्ये आता हे लेक्चर चालू आहे,
मध्ये मध्ये व्हिडिओला पॉज करत जा. पॉज करून नोट्स बनवायच्या, एक्झाम्पल सॉल्व करायचे, नोट्स बनवायचे, एक्झाम्पल सॉल्व करायचे. जिथं 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 तुम्हाला इश्यूज येतात पटापटापटा स्क्रीनशॉट घेऊन शेअर करायचे. आपण सगळे डाऊट वगैरे तिथं सॉल्व करूया. ठीक आहे. चला मग लवकरच भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे. काय म्हणूया, थँक्यू म्हणू. ओके, चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. बाय बाय.